श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला चांगला जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करते. आणि व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपल्या सर्व स्वामी भक्तांचा आवडता वार म्हणजे गुरुवार. आणि या गुरुवार दिवशी स्वामींच्या वाराच्या दिवशी आपण काय केले पाहिजे? सर्वात आधी तर हे लक्षात घ्या की तुम्ही ज्या कोणत्या देवाची सेवा करत असाल, भक्ती करत असाल, तर ती मनापासून करा. म्हणजे नावापुरता देव नको. आजकाल तर फॅक्ट झाला आहे, ह्या देवाने कोणाची इच्छा पूर्ण केली तर लोक त्या देवाकडे जातात, त्या देवाने कोणाची इच्छा पूर्ण केली तर लोक त्या देवाकडे जातात. असं नाही केलं पाहिजे. खरं सांगू का, तुमच्या काळात तुमच्यावर जेव्हा संकट येतील ना, तेव्हा देवसुद्धा म्हणेल की तू आता ही संकट येतील तेव्हा देवसुद्धा म्हणेल आता तू जा, तू जा, तू जा. देव एकच ठेवा आणि एकनिष्ठ राहा देवांसोबत. त्याची मनापासून भक्ती करा आणि आतमधून भाव त्या देवाविषयी आपल्या मनात जागृत करा. भक्ती ही देखावाची कधीच करू नका. मला त्या देवाविषयी आतमधून काय भाव वाटतो तेव्हाच त्या देवाविषयी भक्ती करा. सर्वात आधी तर हे लक्षात घ्या की आपला गुरुबळ नेहमी स्ट्रॉंग असावा. आपला गुरुबळ खराब असेल तर आपल्याला प्रत्येक कामांमध्ये अडथळे निर्माण होतात. गुरुवारी तुम्ही भगवान विष्णूंची सुद्धा सेवा करायची आहे. गुरुवारी आवर्जून विष्णू सहस्रनाम पठण आणि श्रवण करायला विसरू नका. जेव्हा आपण विष्णू सहस्रनामाचं पठण करतो किंवा मोबाईलला लावून तो श्रवण करत असतो, तर तुम्ही बघा तुमच्या घरातील लय म्हणजे अति फरक पडतो. तुम्ही 8 दिवस करून बघा आणि अनुभव घ्या आणि मला नक्की कळवा. कारण खरंच सांगते, विष्णू सहस्रनामाचे खूप जास्त अनुभव आहेत आणि खूप जास्त प्रभावी अशी सेवा आहे ती. संस्कृतमध्ये आहे, थोडं म्हणायला अवघड जातं, पण ज्यांना वाचता येत नाही संस्कृत त्यांनी मोबाईलला लावून श्रवण केलं तरी चालतं. गुरुवारी तुम्ही पिवळं दान करा, कारण दानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि असं म्हटलं जातं की जेव्हा आपण दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये गूळ आणि हरभऱ्याची डाळ दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये दान करत असतो, तर गुरुवारी आपण दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये गूळ आणि हरभऱ्याची डाळ दान करत असतो, म्हणजे त्यांना तिथं मंदिरात जाऊन देत असतो. तर असं म्हटलं जातं की आपल्यावर साक्षात दत्त महाराजांची कृपा लाभते आणि आपला गुरुबळ स्ट्रॉंग होण्यासाठी खूप मदत होते. तुमच्याजवळ नाही मंदिर असेल दत्त महाराजांचं, तर तुम्ही एखाद्या गाईला खाऊ घालू शकतात. जो स्वामींची सेवा करतो, मनाभावेने तो सेवा करत असतो, त्याचा गुरुबळ नेहमी स्ट्रॉंगच असतो. आणि गुरुबळ कधी खराबसुद्धा झाला तर स्वामी त्यांच्या पाठीशी सदैव उभे राहतात. बघा, प्रत्येक घरामध्ये कोणकोणत्या घरामध्ये पती पत्नीमध्ये खूप वाद होतात, खूप भांडणे होतात, खूप कलेश होतो, घरामध्ये वादविवाद चालूच असतात. तर त्यांनी गुरुवारी आवर्जून माता लक्ष्मी आणि विष्णूची एकत्रित सेवा करायची. आता लक्ष्मीची आणि विष्णूंची कोणती सेवा, तर म्हणजे आपण तर विष्णू सहस्रनाम पठण किंवा श्रवण करणारच आहोत, त्याचबरोबर आपल्याला श्री सूक्तमसुद्धा पठण करायचे आहे घरामध्ये. मला सांगू का, माता लक्ष्मी आणि विष्णूंचं एक वेगळंच नातं आहे. त्यांची जोडी खूप छान आहे. माझ्या बिचाऱ्या महिला खूप म्हणजे मनापासून सेवा करतात, खूप आळातोड करतात, कितीही त्रास झाला तरी सहन करतात, पण आपला संसार टिकण्यासाठी, आपल्या संसारात चांगलं आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी खूप काही उपाय तापाई करतात. खरंच सलाम आहे त्या महिलांना की त्या इतका त्रास सहन करूनसुद्धा, मुलाबाळाला सांभाळूनसुद्धा सेवा करतात. आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी नक्की आवर्जून श्री सूक्तम घरामध्ये नक्की पठण करा आणि संध्याकाळच्या टायमिंगला तर आवर्जून पठण करावे. मला माहीत आहे का, माता लक्ष्मीला काय आवडते? माता लक्ष्मीला आवडते ती भगवान विष्णूंची सेवा. म्हणूनच आपल्याला दर गुरुवारी व्यंकटस्तोत्रसुद्धा पठण करायचे आहे. व्यंकटस्तोत्रांचे खूप चमत्कारी परिणाम आहे,
खूप म्हणजे खूप जास्त छान अनुभव आहे. जे पठण करत असतील त्यांना अनुभव आलाच असेल. मला अजून एक गोष्ट सांगते, तुमचा इतकी सेवा करूनही तुमचा गुरुबळ स्ट्राँग होत नसेल तर एक सांगू का तुम्हाला, गुरुवारच्या दिवशी कृपया करून मांसाहार करू नये, मद्यपान करू नये. घरामध्ये गुरुवारच्या दिवशी शांततेचं वातावरण ठेवावे, भांडण होणार नाही याची काळजी घ्यावी. भलेही तुम्ही स्वामी सेवा करत नसाल तरीसुद्धा गुरुवारच्या दिवशी कृपया करून मांसाहार करू नये. दर गुरुवारी तारक मंत्र आवर्जून पठण करावे. तुम्ही हातामध्ये पाणी घेऊन तारक मंत्र कधी पठण केला आणि ते पाणी तुम्ही कधी म्हणजे ग्रहण केलं, ते पाणी तुम्ही पिलं तर बघा, तुमचा गुरुबळ नाही स्ट्राँग झाला तर मग म्हणा. तारक मंत्राचं पाणी खूप जास्त प्रभावी आहे. त्याच्याने खूप बरे असे आजारसुद्धा बरे होतात. दर गुरुवारी तुमच्याने नाही नामस्मरण करणे शक्य झाले तर तुमचे लिखित नामस्मरणाची सेवा चालू असेल तर आवर्जून लिखित नामस्मरण करायला विसरू नका. खरं सांगू का तुम्हाला, लिखित नामस्मरण करण्याचे खूप जास्त फायदे आहे. मला खूप अनुभव आलेला आहे त्या गोष्टींचा, म्हणून मी तुम्हाला सांगते आहे. स्वामी माझ्याकडून सेवा करून घेतात, हेच मी खूप मोठं भाग्य मानते माझं. माझ्याकडून जितकी सेवा करून घेतात त्या पटीने जास्त तुमच्याकडून स्वामी सेवा करून घ्यावे, ही स्वामींना प्रार्थना करते. असे म्हटले जाते की गुरुवारच्या दिवशी डोकंही धुवायचे नाही, म्हणजे डोक्याहूनही पाणी घ्यायचे नसते. ते छोट्या छोट्या अशा गोष्टी आहेत, त्या तुम्ही आवर्जून पाळा. बघा, अनुभव घ्या तुम्ही. मी सांगते म्हणून नाही, आणि मी काही तुम्हाला काही अंधश्रद्धा पसरवत नाही आहे. ह्या खरंच अशा गोष्टी आहेत ज्या आपण केल्यानं तर आपल्या आयुष्यात खरंच सकारात्मक परिणाम आपल्याला बघायला मिळतो. आजकालच्या लोकांना ह्या गोष्टी मानता नाही. ते म्हणतात की हे यूट्यूबवाले अंधश्रद्धा पसरवतात, पण नाही, ह्या गोष्टी आहे म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो. जे स्वामी सेवेकरी आहे त्यांना ह्या गोष्टी आवर्जूनच माहीत असतील. तोपर्यंत आपण आपल्या गुरूंची सेवा करत नाही, मनोभावे त्यांना शरण जात नाही, तोपर्यंत आपला गुरु स्ट्राँग होणार नाही. अत्यंत छोटे छोटे उपाय आहे ते तुम्ही करा आणि तुमचा गुरुबळ स्ट्राँग करा. बघा, तुमचे आयुष्य बदलेल. चमत्कारी अनुभव तुम्हीसुद्धा घ्याल. अत्यंत छोटी माहिती होती जी तुमच्यापर्यंत मी शेअर केली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.